नमस्कार. शिक्षण संचालनालय, उच्च शिक्षण महाराष्ट्र शासन, विदर्भ साहित्य संघ शाखा अमरावती आणि पदव्युत्तर मराठी विभाग संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती यांच्या संयुक्त विद्यमानं आज दिनांक 27 फेब्रुवारी रोजी आपण मराठी भाषा गौरव दिनानिमित्त जी व्याख्यानमाला आयोजित केली आहे, त्यामध्ये आज आपणामध्ये उपस्थित आहेत डॉक्टर आसावरी काकडे. मॅडम, मी आपलं मनपूर्वक स्वागत करते या सगळ्या तिन्ही संस्थांतर्फे. आणि आजचा दिवस खूप महत्वाचा आहे. आपण सगळे मराठी भाषा प्रेमी, रसिक, अभ्यासक, समीक्षक आणि आज मराठी भाषा गौरव दिवस साजरा करताना आपण आमच्यामध्ये आज उपस्थित आहे. आपल्याला ऐकायला मला आवडणार आहे नक्कीच. पण तत्पूर्वी अगदी थोडक्यात मी आपला परिचय करून देणार आहे आणि मग आपण आपल्या विषयाला सुरुवात करावी. आज दिनांक 27 फेब्रुवारी श्रेष्ठ प्रतिभावान कवी कुसुमाग्रज उर्फ विभा शिरवाडकर यांना तात्यासाहेब म्हणून सुद्धा आपण सारे ओळखतो, त्यांचा आजचा हा जयंती दिवस. आणि मराठी भाषा, संस्कृती आणि आपली अस्मिता याबद्दल कुसुमाग्रजांना जो असीम असा अभिमान होता, तर त्या अभिमानाला आपण केंद्र मानून आणि त्यांची जी सामाजिक बांधिलकी होती किंवा त्यांच्याच शब्दात जर सांगायचं झालं तर त्यांनी एक शब्द वापरलाय की सामाजिक सामिलकी हा कुसुमाग्रजांचा ज्या वृत्तीचा एक ठळक विशेष होता. आणि त्यांनी जे मराठी साहित्याला योगदान दिलेलं आहे त्याचं स्मरण आणि मराठी भाषेचा अभिमान, तसंच त्यांनी वेळोवेळी ज्या मराठी भाषेच्या अस्मितेच्या संदर्भात ज्या भूमिका घेतल्या, त्या भूमिकेतील कणखरपणा जाणून त्यांचा जन्मदिवस हा मराठी भाषा गौरव दिवस हा संपूर्ण जगात जिथं जिथं मराठी माणूस आहे ते सगळेजण आज तो दिवस स्मरणात ठेवून आपण मराठी भाषेच्या संदर्भात चर्चा करतो. तो दिवस खूप चांगल्या पद्धतीने संपन्न करतो. आणि शासनाने पण आता वेळोवेळी आपल्याला परिपत्रक काढून हा दिवस साजरा करण्यासंदर्भात ज्या सूचना केलेल्या आहेत त्याला धरून आपण मराठी साहित्यातल्या किंवा एकूणच मराठी रसिकांना, मराठी वाचकांना, मराठी अभ्यासकांना आणि मराठी भाषकांना काही मार्गदर्शन आपल्या समाजातल्या ज्येष्ठ व्यक्तींकडनं जे भाषेची निरंतर सेवा करतायत त्यांच्याकडनं व्हावं ही अपेक्षा व्यक्त केली आहे. आणि त्या माध्यमातूनच आज आपण इथे आपणास पाचारण केलेलं आहे. मला खूप आनंद होतोय इथे की तुम्ही आज आमच्यामध्ये उपस्थित आहे. कोविड-19च्या पार्श्वभूमीवर म्हणजे कोविड ह्या महामारीच्या पार्श्वभूमीवर आपल्याला आज आता असं ऑनलाईन हे व्याख्यान घ्यायला लागतंय. पण तरी आपण आमच्या विनंतीला मान देऊन आज आमच्यामध्ये तुम्ही उपस्थित झालात. सर्व माझ्या रसिक प्रेक्षकांना मी आसावरी काकडे मॅडमचा परिचय करून देते. आसावरी ताईंचं नाव खूप मोठं आहे आणि त्यांनी भरीव असं योगदान मराठी साहित्याला दिलेलं आहे. त्यांची एकूण प्रकाशित पुस्तकं यांकडे जर आपण एकदा दृष्टिक्षेप टाकला तर आपल्याला लक्षात येईल की त्यांनी गद्य लेखनात खूप मोठं काम केलेलं आहे. त्यांचे लेखसंग्रह म्हणून कवितेभोवतीचा अवकाश हा लेखसंग्रह त्यांचा प्रकाशित आहे. त्याचबरोबर त्यांचं तत्वज्ञानात्मक एक खूप महत्वाचं पुस्तक ईशावास्यम इदम ममम हा एक आकलन प्रवास जो आहे तत्वज्ञानात्मक, हे पुस्तक पण खूप महत्वाचं आहे. एक अनुवादित कादंबरी त्यांची प्रकाशित आहे अथांग, जी बिंद्या सुब्बा यांच्या अथाह या मूळ नेपाळी कादंबरीचा अनुवाद त्यांनी केलेला आहे. आणि ही मूळ कादंबरी ही साहित्य अकादमी पुरस्कृत आहे आणि तिचा अनुवाद मॅडमनी केलेला आहे. त्याचबरोबर श्रीज जोशी यांच्या आनंदी गोपाळ या कादंबरीचं, आनंदी गोपाळ हेच एक कादंबरीचं संक्षिप्त आवृत्ती स्वरूपातलं त्यांनी किशोरवयीन मुलांसाठी जे संक्षिप्तकरण केलं ते पण अतिशय महत्वाचं आहे. त्याचप्रमाणे त्यांचे अनेक कविता संग्रह प्रकाशित आहेत. त्यामध्ये आरसा, आकाश, लाहो, मी एक दर्शन बिंदू, रहाटाला पुन्हा गती दिली मी, स्त्री असण्याचा अर्थ, उत्तरार्ध आणि व्यक्त अव्यक्त्याच्या मध्य सीमेवर, याशिवाय भेटे नवी राही इत्यादी कविता संग्रह त्यांचे प्रकाशित आहेत. त्यांचे
हिंदी मधून सुद्धा त्यांनी साहित्य लेखन केलेलं आहे आणि त्यामध्ये मौन क्षणों का अनुवाद, नंतर इसलिए शायद आणि मेरे हिस्से की यात्रा या स्वतःच्या निवडक मराठी कवितांचा हिंदी अनुवाद आणि या हिंदी अनुवादाचा तमिळ अनुवाद सुद्धा प्रकाशित झालेला आपल्याला बघायला मिळतोय. नंतर त्यांचे अनेक अनुवादित संग्रह जे आहेत ते मी तुमच्या समोर ठेवते. त्यांनी बोल माधवी या चंद्रप्रकाश देवल यांच्या बोलो माधवी या हिंदी कविता संग्रहाचा अनुवाद केलेला आहे. त्याचप्रमाणे विश्वनाथ प्रसाद तिवारी यांच्या निवडक हिंदी कवितांचा अनुवाद त्यांनी जो केला त्या संग्रहाचं नाव आहे तरीही काही बाकी राहील. त्याचबरोबर दीप्ती नवल यांच्या लम्हा लम्हा या कविता संग्रहाचा अनुवाद त्यांनी लम्हा लम्हा या नावानंच प्रकाशित केलेला आहे. त्याचप्रमाणे डॉक्टर दामोदर खडसे यांच्या तुम लिखो कविता या कविता संग्रहाचा अनुवाद तू लिही कविता या नावानं त्यांनी केलेला आहे. त्यांचे अनेक बालगीत संग्रह सुद्धा प्रकाशित आहेत. ई पुस्तकं सुद्धा त्यांचे प्रकाशित आहेत. त्यामध्ये आकलनाच्या नव्या तिठ्यावर हा छायाचित्र कविता हे त्यांचं एका वेबसाईटवर प्रकाशित आहे ई पुस्तक. शिवाय त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने ब्लॉग लेखन सुद्धा केलेलं आहे आणि ब्लॉग एक नवी सुरुवात या ब्लॉग मध्ये विषयानुसार बनवलेले 10 ब्लॉग्स एकत्रित आपल्याला www.asavarikakade.blogspot.com या ब्लॉगवर आपल्याला बघायला मिळतं, या वेबसाईटवर बघायला मिळतं. आणि त्यांना अनेक महत्वाच्या पुरस्कारांनी पुरस्कृत केलेलं आहे. बोल माधवी यासाठी त्यांना साहित्य अकादमी नवी दिल्लीचा अनुवाद पुरस्कार मिळालेला आहे. इसीलिए शायद हा केंद्रीय हिंदी निदेशालय नवी दिल्लीचा पुरस्कार आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमीचा संत नामदेव पुरस्कार मेरे हिस्से की यात्रा या संग्रहासाठी त्यांना मिळालेला. आरसा आणि मी एक दर्शन बिंदू या संग्रहांना महाराष्ट्र राज्य पुरस्कार आहे. शिवाय बाल साहित्यासाठी औरंगाबादच्या परिवर्तन संस्थेचा काही ग.ह. पाटील पुरस्कारांनी त्यांना सन्मानित केलेला आहे. केशव कुमार आचार्य पुरस्कार, सार्वजनिक वाचनालय नाशिकचा पुरस्कार, नंतर एकूणच त्यांच्या लेखनासाठी गोनी दांडेकर स्मृती मृण्मयी पुरस्कार, पुणे मराठी ग्रंथालय, नंतर पुणेचा साहित्य सम्राट न.चि. केळकर पुरस्कार, खूपच महत्वाचे पुरस्कार त्यांना त्या सगळ्या पुरस्कारांनी सन्मानित केलेलं आहे. आणि त्यांच्या अनेक कवितांचं अनेक संग्रहांचं अभ्यासक्रमांमध्ये सुद्धा समाविष्ट आहे. शिवाय आकाशवाणी नवी दिल्ली तर्फे आयोजित सर्व भाषी कवी संमेलनात मराठीचं प्रतिनिधित्व त्यांनी केलेलं आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनांसह अनेक महत्वाच्या साहित्यिक कार्यक्रमांमध्ये कविता वाचन, निबंध वाचन, भाषण अशा विविध प्रकारे त्या सातत्याने सहभागी होत असतात. आणखीन एक विशेषत्वाने एक मला महत्वाची ओळख त्यांची अशी सांगायची आहे की विविध माध्यमांच्या द्वारे सुद्धा त्या आपलं ज्ञानेश्वरीवरचं लेखन किंवा त्यांनी जे काढलेले चित्र आहेत आणि त्या चित्राच्या अनुषंगाने काव्य लेखन आणि आमच्यासारख्या अभ्यासकांना कधी काही अडचण आली किंवा काही एखादी शंका आम्हाला विचारावीशी वाटली तर हक्काने अर्ध्या रात्री आम्ही त्यांना विचारू शकतो आणि त्या आमचं अत्यंत समाधान होईपर्यंत त्या विषयाचा पाठपुरावा करत आम्हाला मार्गदर्शन करतात. ही गोष्ट मला खूप महत्वाची वाटते. आसावरीताई, मी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या पदव्युत्तर मराठी विभागातर्फे आपलं मनपूर्वक स्वागत करते. आणि आज राजभाषा मराठी दिनानिमित्त आज तुम्ही आमच्यामध्ये उपस्थित आहात, ही विद्यापीठासाठी विभागासाठी खूप गौरवाची बाब आहे. आज आपण जो विषय घेऊन इथे आला आहात त्या अनुषंगाने मी तुम्हाला बोलतं करण्याचा प्रयत्न करते. आसावरीताई, सध्या मराठी भाषा गौरव दिवस हा साजरा करण्याच्या संदर्भातले जे शासनाने परिपत्रक काढून सर्व संस्थांना आणि कार्यालयांमध्ये, महाविद्यालयांमध्ये, शाळांमध्ये, विद्यापीठांमध्ये आणि समस्त मराठी रसिकांना त्यांनी जे आवाहन केलेलं आहे, या आवाहनाला प्रतिसाद देत आपण हा कार्यक्रम संपन्न करतो आहोत. पण तत्पूर्वी मॅडम, मला तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे की आजच्या या
अत्यंत स्पर्धात्मक कालखंडामध्ये आणि जिथे जगाची सर्व कवाडं उघडी आहेत, अ, अशा पार्श्वभूमीवर इंग्रजीचं प्रचंड एक नाही म्हटलं तरी एक आक्रमण आणि रेटा आणि अपरिहार्यता काही लोकं मानतात. ह्या पार्श्वभूमीवर तुम्ही भाषेकडे, मराठी भाषेकडे कसं बघता? मराठी भाषेच्या अनुषंगाने आपण अ, ह्या समस्त रसिकांना, अभ्यासकांना काय सांगाल? नमस्कार. सुरुवातीला मी या मराठी भाषा दिनानिमित्त तिन्ही संस्थांनी मिळून आयोजित केलेल्या कार्यक्रमात मला सहभागी करून घेतल्याबद्दल आपले आभार मानते आणि सर्व संस्थांचेही आभार मानते. मराठी भाषा दिनानिमित्त बोलायचं तर आपण मराठी भाषेविषयी बोलणार. तर मला त्याच्या सुरुवातीला एक असं नमूद करायला आवडेल की संत ज्ञानेश्वरांनी अमृतातही पैजा जिंके असं मराठीचं वर्णन करून त्यांनी संस्कृतच्या सारख्या दिग्गज भाषेला, म्हणजे ती आपलीच भाषा आहे, पण त्याचं वर्चस्व बाजूला ठेवून मराठी भाषेमध्ये जे ज्ञान इतरांना मिळायला शक्यता नव्हती ते मिळण्याची त्यांनी सुविधा केली. आणि तेव्हापासून म्हणजे मराठी साहित्याची सुरुवात झाली तेव्हापासूनच त्यांनी मराठी भाषेचं महत्त्व प्रस्थापित केलं. आणि त्याच्यातलं महत्त्वाचं जे त्यांची प्रार्थना आहे पसायदान, त्यामध्ये त्यांनी विश्वात्मकतेला आवाहन केलेलं आहे किंवा तिकडे सगळ्यांचं लक्ष वेधलेलं आहे. म्हणजे एका बाजूला तुम्ही आपल्या प्रादेशिक अशा मराठी भाषेसाठी हे केले, म्हणजे त्याचा गौरव केलेला असताना विश्वात्मकतेची नाळ त्यांनी कुठेही सोडलेली नाहीये. तर आपल्याला हाच आदर्श समोर ठेवून तर लक्षात घ्यावं लागेल की मराठी भाषा ही आपली आहे आणि तिचा मान राखला पाहिजे, तिचा अभिजात दर्जा मिळावा म्हणून प्रयत्नशील राहायला पाहिजे. परंतु त्याच वेळेला विश्वात्मका म्हणजे वैश्विकतेशी जोडून घेण्यासाठी आपल्याला इतर भाषांचाही म्हणजे आपल्याच देशातल्या इतर भाषांसाठी हिंदीचा माध्यम किंवा विश्वामधल्या इतर लोकांशी संवाद साधण्यासाठी किंवा इतर ज्ञान शाखांच्याशी संवाद साधण्यासाठी आपल्याला इंग्रजीचाही उपयोग करून घ्यायला पाहिजे. त्यामुळे मराठी भाषेचा अभिमान बाळगताना किंवा त्याच्याविषयी आपण अभिमान हे करत असताना आपण इतर भाषांचाही सन्मान केला पाहिजे किंवा त्याचं महत्त्व लक्षात घेतलं पाहिजे. आपण मराठी भाषा म्हणतो तेव्हा त्याला आपल्या महाराष्ट्रासाठी मातृभाषेचं स्थान आहे. आणि मला मातृभाषेचा विषयी बोलताना मला भाषा याच विषयी थोडं आपल्याला सांगावं असं वाटतं. कारण मानवी भाषा ही याच्याकडे जर आपण पाहिलं तर मानवी भाषा ही एक इतकी महत्त्वाची गोष्ट आहे की आपण जगण्यासाठी जसा श्वास घेतो आणि श्वासाचं जे जगण्यासाठी महत्त्व आहे तसं अर्थपूर्ण जगण्यासाठी भाषेचं महत्त्व आहे. त्यामुळे मला भाषेच्या स्वरूपाविषयी लोकांचं लक्ष इकडे वेधावं असं वाटतं. भाषेचं स्थान आपल्या आयुष्यात कसं आहे की आपण कोणाशी बोलत असू, कुणाशी किंवा काही वाचत असू, लिहित असू किंवा डोळे मिटून स्वस्थ बसलो असू आणि काही आपल्या कल्पना मनात येत असतील, विचार येत असतील, तर अशी कुठलीही कृती आपण करत असू तरी आपल्याला प्रत्येक वेळेला भाषेचा आधार घ्यावा लागतो. म्हणजे भाषेपासून आपले विचार आपण वेगळे करू शकत नाही. विचार आपल्याला भाषेशिवाय करता येत नाही. मानवाच्या
जो काही इतिहास लिहिला जातो मानवाच्या प्रगतीचा, त्या इतिहासामध्ये भाषेचा शोध हा एक अतिशय महत्त्वाचा असा टप्पा आहे. कारण भाषा ही अ, संदेश वाहनाचं काम करते आणि एकमेकांशी संपर्क साधण्याचं काम भाषेमुळे होत असतं. भाषेचा उपयोग जसा संदेश वाहनासाठी होतो, त्याचप्रमाणे ज्ञान सर्वांपर्यंत पोहोचवणं यासाठी जी साहित्याची निर्मिती होते, ती ही भाषेमधूनच होत असते. वेगवेगळ्या भाषा वेगवेगळे साहित्य प्रकार भाषेमधून जसे निर्माण केले जातात, त्याचप्रमाणे वेगवेगळे विषय शिकण्याची सुद्धा माध्यम ही भाषा असते. आणि जर आपण मातृभाषेमध्ये शिकलो, तर ते सर्व विषय समजायला आपल्याला उपयोग होतो. त्यामुळे मातृभाषा ही अतिशय महत्त्वाची आहे. काही वेळेला काही विषय मातृभाषेतनं शिकवणं अवघड जातं. त्यावेळेला आपण एक जोड भाषा म्हणून इतर म्हणजे इंग्रजी माध्यमाचा वापर करायला हरकत नाही. पण त्याच्या मूलभूत संकल्पना या आपल्याला आपल्या भाषेमध्ये जास्ती चांगल्या समजू शकतात. आता या भाषेची निर्मिती कशी झाली ते थोडक्यात समजून घेण्यासारखं आहे. मनुष्य जेव्हा रानटी अवस्थेत होता किंवा प्राण्यांच्या लेव्हलवर होता, त्यावेळेला तोही प्राण्यांसारखा आवाज काढून आपला आपल्याला जे काही सांगायचंय ते सांगायचा प्रयत्न करायचा. पण इतर प्राणी आणि माणूस याच्यामध्ये हा फरक आहे, की माणसाला अधिक प्रकारचे आवाज काढता येतात आणि मग त्याच्यातून हळूहळू माणूस शब्दांची निर्मिती व्हायला लागली. म्हणजे ध्वनी गट एकत्र करून समोर दिसलेल्या वस्तूचा उल्लेख करताना ठराविक ध्वनी गट सांगून अशा प्रकारे शब्दांची निर्मिती झाली. मग शब्दांचे एकमेकांना जोडून वाक्य निर्माण झाले आणि मग अशी करत करत भाषा निर्माण झाली. आणि प्रत्येक भौगोलिक विभागामध्ये त्याची त्या समाजाची भाषा ही वेगळी होते. आणि ही भाषा सुरुवातीला बोली रूपात होती, म्हणजे बोलून नुसती फक्त एकमेकांपर्यंत पोचत होती. पण नंतर जेव्हा लिपीचा शोध लागला, तेव्हा तर माणसाच्या प्रगतीचा वेग खूपच वाढला आणि एकाच ज्ञान दुसऱ्यापर्यंत पोचण्यापर्यंत त्याचा उपयोग झाला. आणि आता तर इतका म्हणजे जे इलेक्ट्रॉनिक माध्यमं आहेत, मीडिया आहे आणि इंटरनेट आहे, त्यामुळे तर आपण जगाच्या कुठल्याही कोपऱ्यामधल्या कुठल्याही माणसाशी संवाद साधू शकतो, बोलू शकतो. आणि या सगळ्याचं माध्यम भाषा हेच असतं. त्यामुळे मला असं नेहमी वाटत आलेलं आहे, की शालेय किंवा विद्यापीठाच्या पातळीवर मुलं जेव्हा अभ्यासक्रम निवडतात, त्यावेळेला भाषा ही अतिशय दुय्यम पातळीवर ठेवली जाते. म्हणजे बहुतेक करून जास्ती लोक विज्ञान शाखा आणि त्याचे विषय किंवा नाहीतर मग अकाउंटन्सी वगैरे असे विषय असे घेऊन शिक्षणासाठी त्या विषयांची निवड करतात. पण भाषा विषयाकडे दुर्लक्ष केलं जातं आणि खरं म्हटलं तर या सर्व शिक्षणाचं किंवा कुठलाही विषय शिकण्याचं माध्यम भाषा असून सुद्धा भाषेकडे मात्र दुर्लक्ष केलं जातं. तर अशा प्रकार भाषेचं महत्त्व आणि भाषेची आवड मुलांमध्ये निर्माण होईल याची काळजी शिक्षकांनी आणि प्राध्यापकांनी घ्यायला हवी असं मला वाटतं. आणि ही आवड निर्माण करण्याचा माध्यम म्हणजे साहित्य हे आहे.
विनोबांनी साहित्याच्या महत्वाबद्दल सांगताना एक सुंदर उपमा दिली, की समाजाच्या भरजरी वस्त्रामध्ये साहित्याच्या केवड्याचं पान ठेवायचं, म्हणजे समाजाच्या महावस्त्राला कसर लागणार नाही. तर ही साहित्याची जी त्यांनी उपमा दिली ती मला अतिशय महत्वाची वाटते. आणि मुलांमध्ये भाषेची आवड निर्माण करायची, तर त्यांच्यामध्ये साहित्याची ओळख करून देऊन त्याची रुची निर्माण करायला हवी, असं मला वाटतं. अगदी बरोबर आहे आसावरीताई. तुम्ही जे भाषेचं अगदी सुरुवातीपासूनच जे महत्त्व सांगितलं, की जगण्यासाठी जितका श्वास महत्त्वाचा असतो, तितकंच अर्थपूर्ण जगण्यासाठी आपली भाषा सुद्धा तितकीच महत्त्वाची असते. आणि आसावरीताई तुम्ही जी अपेक्षा व्यक्त केली, की अ, शिक्षकांनी म्हणजे शाळांमधून, महाविद्यालयांमधून किंवा विद्यापीठांमधून भाषेचं महत्त्व हे वाढवण्यासाठी खूप प्रयत्न झाले पाहिजे. आणि त्याचबरोबर मला आणखीन वाटतं, की प्रत्येक घराघरातनं हे प्रयत्न व्हायला पाहिजे. पालकांकडनं सुद्धा हे प्रयत्न व्हायला पाहिजे आणि भाषेकडे खूप दुय्यमत्वाने बघण्याची एक भूमिका पालकांची असते, शिक्षकांची असते आणि मराठी विषय घेणं ही सुद्धा आपण खूप मराठीत काय मराठी विषय घ्यायचा किंवा पण मी नेहमी असं म्हणत असते एक शिक्षक या नात्याने किंवा एक अभ्यासक या नात्याने, की मराठीच्या पोटात सगळे विषय दडलेत. मग त्याच्यात ज्ञान, तंत्रज्ञान, विज्ञान, अध्यात्म, साहित्य सगळे विषय किंवा इतर सगळ्या विषयांना जेव्हा आपल्याला पुढे करायचं असतं, तेव्हा भाषेशिवाय आपण ते करू शकत नाही. मग भाषा हे माध्यम जे आहे, हे अत्यंत महत्त्वपूर्ण आहे आणि त्या भाषेकडे आपण खूप संवेदनशीलतेने बघायला हवं. आणि भाषा ही कमवावी पण लागते, आत्मसात करावी लागते. म्हणजे आपण म्हणतो तितकी ती साधी गोष्ट नाही असं मला वारंवार वाटत असतं. तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने त्यावर प्रकाश टाकला आणि कुसुमाग्रजांनी एका ठिकाणी म्हटलेलं मला आठवतं, ते एक विधान मी इथे कोट करते, की कुसुमाग्रज असं म्हणाले होते, की भाषा म्हणजे काही केवळ संकलन नव्हे. समाजाचं वैचारिक आणि जाणीवात्मक संचित काळातून पुढे नेणारी आणि परिणामतः समाजाच्या बदलत्या जाणीवाला अखंडता, आकार आणि आशय देणारी भाषा ही एक महाशक्ती आहे, असं कुसुमाग्रजांनी एका ठिकाणी म्हणून ठेवलेलं आहे. पण म्हणजे तुम्ही आता जे खूप सुंदर एक उदाहरण कोट केलं, की भाषेची गोडी लागण्यासाठी आपल्याला अखंड वाचलं पण पाहिजे. अ, तर त्या वाचनाकडे विद्यार्थ्यांनी वळावं, शिक्षकांनी वळावं किंवा समाजातल्या सगळ्या सुशिक्षित समाजाने किंवा अशिक्षित समाज जरी असला तरी वाचनाने त्याला जी एक प्रगल्भता येते, एक समंजसता येते किंवा आपल्या स्वतःच्या परिघा पल्याड बघण्याची त्याला जी एक व्यापक दृष्टी लाभते, त्याच्या अनुषंगाने तुम्ही आमच्या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी आणि अभ्यासकांसाठी, वाचकांसाठी काय सांगाल? मला वाचन हा एक हे माध्यम असं वाटतं, की आपण घर बसल्या अधिक अनुभव विश्वाशी जोडले जातो. कारण आपण शहरात राहिलेली माणसं, विद्यार्थी यांचा अनुभव विश्व अतिशय थोडं मर्यादित असं असतं. आणि आपल्याला माणसाचं जगणं आणि एकूण जगातील सगळ्या घडामोडी यांच्या संदर्भामधलं जर काही कळायचं असेल, तर त्याला वाचन हे एकच साधन आहे. आणि ते मला वाटतं, की सगळ्यात त्यातल्या त्यात कमी खर्चाचं आणि सहज कुणालाही त्याचा उपयोग करता येईल असं आहे. वाचन जगण्याला दिशा देतं, आयुष्याचा अर्थ समजावतं, मनात प्रश्न निर्माण करतं आणि उत्तरही सुचवतं, अंतर्मुख करतं, विचारांना चालना देतं आणि व्यक्तित्वाच्या घडणीला प्रेरणा आणि बळ देतं, स्वत्वाची ओळख करून देतं आणि आंतरिक परिवर्तनाच्या प्रक्रियेला गती देतं. एवढं सगळं घर बसल्या करता येणारं वाचन हे आपल्या ओंजळीत जर देत असेल घर बसल्या, तर वाचन म्हणजे काय हे समजून घ्यायला हवं. मी एक थोडक्यामध्ये वाचन ही प्रक्रिया काय आहे
हे हं. आपण समजून घेऊया असं मला वाटतं. हो, चालेल. कारण कुठली पण गोष्ट जर नीट कळायची असेल, तर त्याची प्रक्रिया माहीत असणं किंवा समजलेली असणं किंवा ती अनुभवता येणं हे महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. तर वाचन म्हणजे ही लेखनाची अ, दुसरी बाजू आहे. म्हणजे आपण जेव्हा लिहितो, तेव्हा शब्दांचा विव्हार असतो. म्हणजे ते एक प्रकारचं कोडिंग असतं आणि वाचन म्हणजे ते शब्द उलगडून असे समजून घेणं. म्हणजे लिहिताना आपण आशयाला शब्द देतो, तर वाचताना आशय त्यात शब्दातला आशय आपण आत्मसात करून घेतो. म्हणजे वाचन ही प्रक्रिया एक प्रकारची डिकोडिंग अशी प्रक्रिया आहे. त्यामुळे भाषेचं जेव्हा स्वरूप कळालं आपण त्या सुरुवातीला त्याचा विचार केला. त्याबरोबर त्यामुळे लेखन प्रक्रिया आणि वाचन प्रक्रिया समजायला अ, महत्व म्हणजे मदत होते. आता वाचन कसं करावं? याविषयी रामदासांनी म्हटलंय, की "दिसा माझी काहीतरी ते लिहावे, प्रसंगी अखंडित वाचित जावे." म्हणजे वाचनाचं महत्त्व त्यांनी आपल्या समोर मांडलेलं आहे. पण वाचायचं म्हणजे मग मुलांना किंवा कुणालाही प्रश्न पडतो, की काय वाचायचं आणि कसं वाचायचं? तर मला असं वाटतं, की आपण अ, ज्या गोष्टी म्हणजे जी पुस्तकं वाचायची, त्याचे 3 गट किंवा स्तर करावेत. म्हणजे वृत्तपत्र, साप्ताहिक वगैरे किंवा गरजेच्या अशा ज्या गोष्टी ज्याच्यातून कळतात माहिती, अशा याचा एक स्तर, की जो आपण फुरसतीच्या वेळामध्ये करू शकतो. दुसरी स्तर म्हणजे महत्त्वाची पुस्तकं वगैरे, की जी आपल्याला काळजीपूर्वक वाचावी लागतात. आणि तिसरा स्तर म्हणजे अतिशय महत्त्वाचे ग्रंथ किंवा तत्वज्ञानाची पुस्तकं किंवा अ, आध्यात्मिक म्हणजे ज्ञानेश्वरीसारखे ग्रंथ. तर या ग्रंथांचं वाचन करायला आपल्याला सलग वेळ मिळणं जवळ-जवळ अशक्य असतं. तर अशी पुस्तकं दिवसातून एक एक ठराविक वेळेला त्याचा ठराविक भाग वाचण्याचा नियम करून आपण जर वाचलं, तर ते यथावकाश वाचन पूर्ण होतं आणि आपल्याला मध्ये खंड पडत नाही. जर आपण एकदा वाचायला घेतलं आणि मध्येच सोडून दिलं आणि मग काही दिवसांनी पुन्हा वाचायला घेतलं, तर इतका खंड पडतो, की परत पहिल्यापासून वाचायची वेळ येते. त्यामुळे यामध्ये वाचनात सातत्य ठेवणं आणि सातत्याने ते वाचणं हे मला वाटतं महत्त्वाचं आहे. त्यामुळे वाचन करताना जरा प्रत्येकाला वेगवेगळ्या प्रकारचं प्राधान्य देऊन आपण वाचायला सुरुवात केली पाहिजे. तर आता काय वाचायचं? असा प्रश्न पडतो. तर माझा एक अनुभव आहे किंवा असं सगळ्या बऱ्याच जणांचाही तो असू शकेल, की आपल्याला आपण म्हणजे सगळ्यांशी बोलतो शिक्षक, आपले आई-वडील, मित्र-मैत्रिणी किंवा आपल्या ओळखी-पाळखीचे शेजारी आपल्याला सांगतात, की हे पुस्तक वाच, हे फार चांगलं आहे. आणि मग आपल्याला ते वाचायची उत्कट इच्छा असते. तर माझा अनुभव असा आहे, की एखादं पुस्तक वाचावं असं आपल्याला वाटतं, तेव्हा ते कुठे ना कुठेतरी आपल्याला मिळतं. आणि दुसरा एक अनुभव असा आहे, की आपल्या मनात एखादा प्रश्न असेल आणि आपण आपल्या स्वतःशीच त्याच्याशी चिंतन करत असू आणि त्याच्याशी झगडत असू त्या प्रश्नाशी. तर मला असं वाटतं, की आपल्या हातात असलेल्या पुस्तकातून त्याचं आपल्याला उत्तर मिळू शकतं. तुम्ही याचा अनुभव घेऊन बघायला हरकत नाही. तर या 2 महत्त्वाच्या गोष्टी अ, वाचनाच्या बाबतीमध्ये मी अनुभवलेल्या आहेत, त्या सांगितल्या. तर काय वाचायचं आणि किती वाचायचं याच्यापेक्षा ते क्वालिटी रीडिंग असं व्हायला पाहिजे. म्हणजे चांगल्या आतपर्यंत मुरलं जाईल असं.
की आपल्याला आवडलेला एखादा मुद्दा डायरीत लिहून घेणं, त्याच्यावर म्हणजे वाचलेलं लेखकाला कळवणं किंवा ते वाचून काही मनात प्रश्न निर्माण झाले, तर त्याविषयी अ, लेखकाला पत्र लिहून संवाद साधण्याचा प्रयत्न करणं. असं केल्यावर त्या पुस्तकाचं वाचन हे अधिक चांगल्या प्रकारे असं होऊ शकतं. आणि वाचायचं म्हणून असं भरमसाठ पण वाचू नये. तर आपल्या वाचनाबरोबर आपल्या स्वतःचं एक चिंतन त्याच्याबरोबर अ, घडलं पाहिजे आणि म्हणजे त्याचं जे एक आंतरिकीकरण जे आपण वाचतो त्याचं, ते आपल्या याला वाचनाशी समांतर पातळीवर घडायला पाहिजे. तर वाचन करताना याची अ, आपण म्हणजे वाचनाच्या म्हणजे प्रक्रियेची तुम्हाला काय काळजी घ्यायला पाहिजे ते मी सांगितलं. आता कुठली पुस्तकं वाचायची तर मी काही नावं आपल्याला सुचवीन. अनेक खूपच चांगली पुस्तकं आहेत. सगळ्यांची नावं सांगणं जरा अवघड आहे. पण काही नावं सांगते आणि जर आपल्याला अधिक आयुष्य समजून घ्यायची असतील, तर जास्ती करून आत्मचरित्र वाचावीत असं मी सुचवीन. कारण आत्मचरित्रामध्ये एका व्यक्तीचं फक्त तो जीवनपट नसतो, तर तो जगत असलेल्या पूर्ण कालखंडाचंही ते चित्रण असतं आणि ते आपल्यापुढे उलगडलेलं असतं. तर त्या दृष्टीने अग्निपंख हे ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचं आत्मचरित्र आहे. ते अतिशय महत्त्वाचं आहे. त्यात त्यांनी एके ठिकाणी असं म्हटलंय की ऐरण होशील तेव्हा घाव सोस, ऐरण होशील तेव्हा घाव सोस आणि हातोडा होशील तेव्हा घाव घाल. म्हणजे जी परिस्थिती किंवा जी भूमिका आपल्या वाट्याला आलेली आहे, त्याचं कसं सोनं करता येईल, त्याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. एक होता कारभार हे पुस्तक खूप जुनं आहे, पण ते अतिशय अजूनही सगळ्यांनी वाचावं असं आहे. याच्यामध्ये शेवटच्या पानावर त्यांनी असं लिहिलंय, स्टार्ट फ्रॉम व्हेअर यू आर विथ व्हॉट यू हॅव, डू समथिंग ऑफ इट अँड नेव्हर बी सॅटिस्फाईड. म्हणजे इथे तुम्हाला सतत कृतिशील राहण्यासाठी उद्युक्त केलेलं आहे आणि कारभार यांचं स्वतःचं चरित्रही अतिशय प्रेरणादायी असं आहे. आत्ताच्या अलीकडल्या काळातले एक नामवंत लेखक, त्यांचं आत्मचरित्र आहे खाली जमीन वर आकाश. सुनील कुमार लवटे यांचं हे आत्मचरित्र आहे. नेम नॉट नोन टू वेल नोन असा त्यांचा आयुष्याचा प्रवास आहे आणि त्याची ही प्रेरक कहाणी या पुस्तकात आहे. उशी रेगे यांची सावित्री ही छोटीशी कादंबरी पत्र स्वरूपामध्ये आहे आणि त्याच्यामध्ये अगदी ती काव्यात्म अशी आहे त्याची मांडणी. आणि त्यातला एक संदेश माझ्या कायम लक्षात राहिला, तो म्हणजे असा की त्यातली सावित्री म्हणते की आपल्याला मोर हवा तर आपणच मोर व्हायचं. म्हणजे जे जे आपल्याला हवं ते आपणच व्हायचं असं. त्याशिवाय चर्च बेल ही ग्रेस यांचा ललित लेख संग्रह आहे. काळोख आणि पाणी हा अरुणा ढेरे यांचा लेख संग्रह आहे. ही अशी अनेक पुस्तकं आहेत की जी चिंतन मनन करून वाचत राहायला हवी अशी आहेत. याशिवाय वाचन ही गोष्ट अशी आहे की जी फक्त पुस्तकांच्या बाबतीतच नाही, तर आपल्या भोवती घडलेले ज्या अनेक घटना असतात छोट्या मोठ्या, त्या देखील आपण वाचायला शिकलं पाहिजे. त्याच्याकडे डोळसपणे आपण बघायला पाहिजे आणि वेगळ्या प्रकारे त्याचा अन्वयार्थ लावता येतो का, लावता येऊ शकेल का, याचा विचार करायला पाहिजे.
आणि आपल्या अवतीभोवती असणारी माणसं वाचणं, त्यांना समजून घेणं, ही देखील खूप एक महत्त्वाची अशी गोष्ट आहे. आणि पुनर्वाचन ही एक अशी संकल्पना आहे, की आपण सतत साचेबद्ध विचार करण्याच्या संस्कारामध्ये अडकलेलो असतो. तर पुनर्वाचन ही संकल्पना अशी आहे, की तुम्ही त्या साचेबद्धपणातून बाहेर या आणि स्वतंत्रपणाने ते पुस्तक किंवा ती घटना किंवा ती व्यक्ती समजून घ्या. तर वाचनाला असे अनेक पैलू आहेत आणि वाचन आपल्याला किती समृद्ध करू शकतं ते अनुभवायलाच हवं. आणि म्हणतात ते खरं आहे, की वाचाल तर वाचाल. अगदी खरंय. आसावरीताई, तुम्ही खूप सुंदर पद्धतीने वाचनाचं महत्व अधोरेखित करून इथे सांगितलं. काय वाचायचं, कसं वाचायचं, त्यामध्ये सातत्य कसं कसं राखायचं, अखंड कसं वाचन करायचं, निवड कुठल्या पुस्तकांची करायची आणि सगळ्यात महत्वाचं मला खूप आवडलं ते, की आपल्या मनात इच्छा व्यक्त आपण केली, की आपल्याला अमुक एक पुस्तक वाचायचंय, की ते बरोबर आपल्याला ते पुस्तक मिळतं. आपल्याला आणि आपल्या मनात असंख्य प्रश्नांनी आपण संभ्रमित झालेलो असतो, त्या प्रश्नांची उत्तरं सुद्धा आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने आपल्या वाचनातनं मिळत जातात. अगदी खरं आहे हे आणि मला नेहमी असं वाटतं, की आपलं आयुष्य इतकं मर्यादित आहे ना आणि आपला अनुभव पण खूप मर्यादित आहे. त्यातल्या त्यात स्त्रियांच्या वाट्याचं तर आयुष्य खूपच मर्यादित असतं. आपण फार प्रवास करत नाही, विविध जाती धर्मांमध्ये फारसं मिसळत नाही. असंख्य वेगवेगळी चौकटं आपल्या सभोवताल बंदिस्त असतात आणि त्यांना भेदून हे सगळं जग समजून घेणं, वेगवेगळ्या पद्धतीने जी माणसं जीवन जगतायत, त्यांचं जगणं समजून समजून घेणं, यासाठी आपल्याला कमी वेळात, कमी पैशात आणि खूप चांगल्या पद्धतीने ते समजून घेण्यासाठी पुस्तकं आणि त्यातल्या त्यात तुम्ही आत्मचरित्रांचा जो उल्लेख केला, म्हणजे दलित आत्मचरित्र जेव्हा पुढे आली, त्यातनं आपल्याला खऱ्या अर्थाने त्यांचं जगणं समजून घेता आलं आणि अलीकडे स्त्रियांच्या आत्मचरित्रांमधनं सुद्धा खूप वेगवेगळ्या पद्धतीने म्हणजे होय. नॉट माय विदाउट डॉटर ह्यासारख्या आत्मचरित्रातनं बेट्टी मोहम्मदीचं तिकडे पाकिस्तान किंवा त्या प्रांतामध्ये त्या स्त्रियांचं काय जगणं आहे, आपल्या इथल्या स्त्रियांचं काय जगणं आहे किंवा कसं असायला पाहिजे. आपल्या विचारांना परिवर्तन करण्यासाठी आणि अत्यंत संवेदनशील होत नेण्याकडे जो आपला प्रवास असतो, तो खऱ्या अर्थाने वाचनाने आपल्याला मिळतो आणि आपण त्यातनं खरोखर समृद्ध होत जातो. भाषेचा विकास होतो, भावनांचा विकास होतो, संवेदना आपल्या विकसित होतात. अशा अनेक पातळ्यांवर तुम्ही खूप सुंदर मार्गदर्शन केलं. आसावरीताई, मला आता तुम्हाला एक असा प्रश्न विचारायचा आहे, की अलीकडे अ, मी म्हटलं ना, जग जवळ आलं. आता आपण असं म्हणतो, की कुठल्या अशा सीमारेषा राहिलेल्या नाहीये आणि साहित्याच्या क्षेत्रामध्ये सुद्धा असंख्य पातळ्यांवर अनुवाद लेखन अलीकडे होत आहे आणि त्यातनं अनुवादाच्या माध्यमातनं आम्हाला मर्यादा आहेत ना. आम्हाला एक भाषा येते, आमची मातृभाषा थोडी येते. हिंदी एक राष्ट्रभाषा आहे म्हणून ती येते आणि ती आमच्या अभ्यासक्रमात असते. आपण सभोवताली ती बोलत असतो. म्हणून हिंदी भाषा येते. हिंदी चित्रपट सृष्टीने आम्हाला हिंदी भाषा अधिक होय. समृद्ध करायला खूप हातभार लावला. हे पण तिचं ऋण मान्य केलं पाहिजे. होय. आणि थोडीफार आम्ही इंग्रजीशी जवळीक साधलेली असते. पण त्या पल्याड जाऊन सुद्धा खूप मोठा भाषिक समुदाय आपल्या भारतात पण आहे आणि भारताच्या बाहेर पण आहे. तर ह्या अनुवादाच्या माध्यमातून सुद्धा आम्ही वाचनाची प्रक्रिया करून घेऊ शकतो. तर अनुवाद करताना तुम्ही खूप अनुवाद केलेले आहेत आणि तुमच्या साहित्याचे सुद्धा अनुवाद इतर भाषांमध्ये झालेले आहेत. तर तुम्ही या दोन्ही प्रक्रियांशी खूप चांगल्या जवळून तुम्ही जाणकार आहात त्याच्या संदर्भात. तर अनुवाद करताना 2 भाषांचा आपण विचार कसा करायचा? आपल्या भाषिक मर्यादांमध्ये आपण कसं बघायचं त्याला? मला असं वाटतं, की अनुवाद ही मगाशी तुम्ही भाषा संवर्धन असा एक किंवा भाषेचा विकास असा शब्द हो, वापरला. हो. तर अनुवाद हे त्याच्यासाठी अतिशय महत्त्वाचं असं माध्यम आहे. हो. कारण अनुवादामुळे इतर भाषांमधलं साहित्य आपल्या भाषेमध्ये येतं आणि ते साहित्य म्हणजे फक्त गोष्टी किंवा असं नाही, तर त्याच्याबरोबर तिथली संस्कृती, त्यांच्या रीतिरिवाज, त्यांची विचार करण्याची पद्धत, एवढंच नाही तर भाषिक म्हणजे शैली वैशिष्ट्य त्या त्या भाषेतली
त्या भाषेमधल्या म्हणी, वाक्प्रचार, त्याची पार्श्वभूमी, असं बरंच काही अ, अनुवादाच्या माध्यमातून आपल्या भाषेमध्ये येऊ शकतं. आता हं. 2 भाषांचा अनुवाद म्हणजे एका भाषेतून दुसऱ्या भाषेत अनुवाद करताना दोन्ही भाषांवर अधिक आपली अ, प्रभाव असणं आणि म्हणजे ते भाषा आपल्याला चांगल्या माहिती असणं ही खूप आवश्यक अशी गोष्ट आहे. हं. त्यामुळे दोन भाषांमधला अ, सांगड घालून एक भाषिक कलाकृती निर्माण करताना आपल्याला त्या 2 भाषांच्या अंतरंगात शिरून, मगाशी मी जसं वाचनाबद्दल सांगितलं, की भाषा भाषे लेखन म्हणजे तो एक व्यूह असतो, एक रचना असते. तर अनुवाद करताना आपल्याला तो व्यूह भेदून आत शिरावं लागतं आणि त्याचा आशय समजून घेऊन, बाहेर पडून तो आशय आपल्या भाषेमध्ये परत त्याची रचना करावी लागते. त्यामुळे या अनुवाद या माध्यमातून दोन्ही भाषा समृद्ध होत असतात आणि त्यामुळे अनुवाद ही अ, खूप आवश्यक आणि अ, भाषांच्या दृष्टीने हिताची अशी गोष्ट आहे असं मला वाटतं. आणि अनुवादाच्या माध्यमातनं आपण फक्त मराठी मध्ये आलेले अनुवाद वाचतो असं नाही, तर आता हिंदीमध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर अनुवाद येतात आहेत. आणि सगळ्यात मला महत्त्वाचं काय वाटतं, की अनुवादाच्या माध्यमातनं आम्ही भारतातल्याच इतर अनेक भाषांशी, भाषा भगिनींशी आम्ही जोडल्या जातो. हो. मग ते गुजराती भाषेतलं साहित्य असेल, बंगाली भाषेतलं असेल, हिंदी भाषेतलं असेल किंवा इतर द्रविडी भाषांमधलं असेल. आणि ह्या द्रविडी भाषांमधलं जे साहित्य आहे, म्हणजे मला नेहमी असं वाटतं, की एक प्रवाह आम्ही समजा घेतला, की एक स्त्रीवादी साहित्याचा प्रवाह मराठीमध्ये ज्या पद्धतीने आज अस्तित्वात आहे किंवा ज्या लेखिका लिहितायत आणि ज्या पद्धतीने लिहितायत, जो विचार त्या पुढे मांडतायत. स्त्री-पुरुष समानतेकडे आता अलीकडे आपली वाटचाल सुरू आहे. हं. तर हीच प्रक्रिया नेमकी हिंदीमध्ये कशी सुरू आहे? हीच प्रक्रिया नेमकी तमिळमध्ये कशी सुरू आहे? कानडीत कशी आहे? किंवा गुजरातीमध्ये कशी आहे? किंवा बंगालीत कशी आहे? तर हे सगळं समजून घेण्यासाठी आम्हाला अनुवादाच्या माध्यमातनं खूप मोठ्या प्रमाणावर मदत होते, हे सगळं समजून घ्यायला. आणि अनुवाद पण खूप मोठ्या स्वरूपात यायला हवेत, असं मला सातत्याने वाटतं. पण आसावरीताई आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा माझ्या समोर आता येतोय. तो म्हणजे की भारत आपला महाराष्ट्र आणि कर्नाटक. इकडे महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश किंवा महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेश, महाराष्ट्र आणि गुजरात अशा 4 सीमा प्रांतांना आपला महाराष्ट्र जोडला गेलाय. आणि त्यामध्ये असणाऱ्या असंख्य आदिवासी बोली आणि सीमा प्रांतांच्या अनुषंगाने आपलं महाराष्ट्राचं आणि कानडीचं नातं, महाराष्ट्राचं आणि तेलुगूचं नातं. तर हे तर व्हायला पाहिजे आणि यात भरपूर साहित्य निर्मिती झाली आहे. पण ह्या 2 राज्यांच्या सीमेवर असलेल्या गावांमध्ये जे भाषिक वाद होतात, बेळगावचा भाषिक वाद आपल्याला अजूनही त्यातनं आपण पूर्णपणे बाहेर आलेलो नाहीये. तर मग आपण काय नेमकी आपल्या भाषेबद्दलची भूमिका घेतली पाहिजे असं तुम्हाला वाटतं? या बाबतीमध्ये मला असं वाटतं, की राजकारण हा मुद्दा त्यातला थोडा बाजूला ठेवून, आपण दोन्ही भाषिकांनी जर अधिक समंजस दृष्टिकोन ठेवला, तर त्या दोन्ही भाषिकांचं हित आहे. म्हणजे आपण कन्नड भाषेचा राग न करता, जर तिथे राहून कन्नड भाषा नीट आत्मसात केली, तिथली संस्कृती समजून घेतली, तर आपल्यालाच लाभ आहे, की आपल्याला कन्नड भाषेतलं दर्जेदार साहित्य आपल्याला समजून घेता येईल. म्हणजे आम्ही अनुवादाच्या माध्यमातून जे वाचतो, त्यापेक्षा ज्याला कन्नड भाषा येते आणि मराठी पण येते, त्याला अधिक ते चांगलं कळू शकेल. म्हणजे त्याच्यातले बारकावे, सूक्ष्मपणा सगळं लक्षात येईल. आणि एक भाषा इंग्रजी, मराठी आणि हिंदी यापेक्षा अजून एखादी भाषा आपल्याला केवळ सीमा रेषेवरच्या गावात राहिल्यामुळे जर येत असेल, तर ती खूप आपल्या म्हणजे आपल्याला समृद्ध करणारी गोष्ट आहे असं मला वाटतं. त्यामुळे बाकी त्याचं राजकारण करणारे कोणी काही करू देत, पण आपल्यासारख्या सामान्य लोकांनी
भाषांचा द्वेष न करता आपण एकमेकांच्या भाषा समजून घेऊन आपल्या आपल्या भाषेची त्याच्यातून कशी विकास करता येईल, म्हणजे त्यातलं काय काय चांगलं आपल्या भाषेत आत्मसात करता येईल ते आपण समजून घ्यायला पाहिजे. आणि मगाशी मी अनुवादाविषयी बोलले, त्याच्यात एक अशी ही थोडी शैली आहे अनुवादाची, की काही वेळेला काही भाषेतल्या त्या ठराविक शब्दांना जी एक जो एक अर्थ असतो त्याचा अनुवाद केला तर तो तितका तऱ्हेने येतच नाही. म्हणजे अगला सर्व परिचित आपल्याला असलेला शब्द म्हणजे हिंदी मधला मंजिल हा शब्द. तर तो शब्द आपण मराठीमध्ये जर त्याचा काही एक मुक्काम अशा प्रकारचा केला तर त्याला ती म्हणजे मंजिल या शब्दाची जी काही त्याची गोडी आहे म्हणा किंवा त्याचा जे अर्थ आहे तो त्या येत नाही त्या ह्याच्यामध्ये. तर अशा वेळेला तो शब्द जसाच्या तसाच आपण एखाद वेळेला पर्याय म्हणजे कुठला तरी किरकोळ असा लंगडा पर्याय वापरण्यापेक्षा तोच शब्द वापरला आणि तो आपल्या भाषेत सामावून घेतला तरी काही हरकत नाही. आणि आपल्या भाषेला अशा वेगवेगळ्या भाषातल्या शब्दांमुळे जर काही त्याच्यात भर पडत असेल तर ती ही एक चांगलीच गोष्ट आहे असं मला वाटतं. त्यामुळे जे सीमा भागामध्ये राहणारे लोक आहेत त्यांना मी नशीबवान समजते की त्यांना आणखी एक भाषा अगदी आतून कळण्याची सुविधा मिळालेली असते. धन्यवाद आसावरीताई. मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अशा विषयांना आज त्याचं स्पष्टीकरण केलं. मराठी भाषेच्या स्वरूपाविषयी खूप चिंतनशील आणि मूलभूत असा विचार तुम्ही मांडला. शिवाय वाचाल तर वाचाल या प्रश्नाच्या अनुषंगाने तुम्ही वाचनाचे सगळे मुद्दे खूप नीटपणे सांगितले. त्याचप्रमाणे अनुवाद करताना दोन भाषांचा विचार आपण कसा करतो आणि दोन राज्यांच्या सीमांवर असलेल्या गावांमध्ये जे भाषिक वाद होतात त्या वादांच्या अनुषंगाने आपण नेमकी कुठली भूमिका घेतली पाहिजे. ह्या वादांच्या अनुषंगाने कुठलंही राजकारण न होऊ देता आपण दोन्ही भाषांना आत्मसात करत त्यातील शब्द जर आपण आत्मसात केले आणि ती भाषा समजून घेण्याचा प्रयत्न केला तर दोन्ही भाषा ह्या आपापल्या परीने समृद्ध होतील. या दृष्टीने तुम्ही अतिशय मूलभूत चिंतन इथे आमच्या समोर मांडलं. मी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या पदव्युत्तर मराठी विभाग, भाषा संचालनालय, महाराष्ट्र शासन आणि विदर्भ साहित्य संघ शाखा अमरावतीच्या वतीनं मनपूर्वक आभार मानते. त्याचप्रमाणे जाता जाता मला माझ्या सर्व रसिक प्रेक्षकांना ही गोष्ट आवर्जून इथे सांगायची आहे की दिनांक 15 जानेवारी ते 28 जानेवारी 14 जानेवारी ते 28 जानेवारी या कालावधीमध्ये मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा हा साजरा केला गेला आणि संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने आणि पदव्युत्तर मराठी विभागाने हा पंधरवाडा साजरा करत असताना जे विविध कार्यक्रम आयोजित केले होते त्यामधला एक महत्वाचा कार्यक्रम म्हणजे आम्ही एक निबंध स्पर्धा आयोजित केली होती. त्या निबंध स्पर्धेमध्ये संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या संलग्नित महाविद्यालय आणि विद्यापीठाच्या विभागांमधनं आम्ही निबंध मागवले होते आणि निबंधासाठी विषय दिला होता. 3 विषय आम्ही दिले होते. मराठी असे आमुची मायबोली, आम्ही काय वाचतो, आम्ही का वाचतो आणि तिसरा विषय होता कोरोनोत्तर मराठी साहित्य. आणि या विषयांच्या माध्यमातून आमच्या जवळ भरपूर निबंध आले आणि त्याचा निकाल आज आम्ही इथे जाहीर करतो आहोत. पदवी आणि पदव्युत्तर अशा 2 भागांमध्ये आम्ही पारितोषिकांची विभागणी केलेली आहे आणि प्रत्येक विभागात आम्ही 3-3 पारितोषिक जाहीर करतो आहोत. त्यामध्ये पदवी विभागाचे जे पारितोषिक आहेत त्यामध्ये तृतीय क्रमांक कुमारी आचल जगदीश पाथरकर या विद्यार्थिनीला प्राप्त झालं असून बीकॉम भाग 3 ची ही विद्यार्थिनी आहे आणि श्रीमती राधादेवी गोयंका महिला महाविद्यालय अकोला येथील ही विद्यार्थिनी असून हिला तृतीय क्रमांकाचं ₹1000 आणि प्रमाणपत्र असं बक्षीस आम्ही देणार आहोत. त्याचप्रमाणे
पदवी विभागातली द्वितीय क्रमांकाची विद्यार्थिनी दिव्या संतोष बोदडे ही BA भाग तृतीयची विद्यार्थिनी असून श्री शिवाजी कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय अकोला येथे ती शिकते आहे. तिला द्वितीय रुपये 1500 व प्रमाणपत्र हे पारितोषिक प्राप्त झालं. त्याचप्रमाणे पदवी विभागातलं प्रथम पारितोषिक जात आहे कुमारी अनुरिता अनिल डोंगरे ही BA भाग 1 ची विद्यार्थिनी श्री शिवाजी कला व वाणिज्य महाविद्यालय अमरावती. हिला ₹2500 प्रथम क्रमांकाचं बक्षीस आणि प्रमाणपत्र हिला प्राप्त झालेलं आहे. आता मी पदव्युत्तर विभागाचे पारितोषिक जाहीर करते. पदव्युत्तर विभागांमध्ये तृतीय क्रमांकाचं पारितोषिक जात आहे कुमारी वैशाली दिलीप पातोडे ही MA मराठी भाग 1 ची विद्यार्थिनी आणि श्री शिवाजी कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय अकोला येथील विद्यार्थिनी आहे. पदव्युत्तर विभागातलं द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक जात आहे नागसेन जगन्नाथ अंभोरे या विद्यार्थ्याला. हा विद्यार्थी MA करत असून अर्थशास्त्र भाग 2 चा विद्यार्थी आहे आणि श्रीमती सीताबाई महाविद्यालय अकोला येथील विद्यार्थी आहे. आणि पदव्युत्तर विभागातलं प्रथम पारितोषिक मिळत आहे कुमारी वैशाली देवीदासजी थोटे ही MA भाग 1 ची विद्यार्थिनी पदव्युत्तर मराठी विभाग संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती येथील ही विद्यार्थिनी. हिला ₹2500 व प्रमाणपत्र प्रथम पारितोषिक हिला प्राप्त झालेला आहे. मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा 2021 च्या निमित्ताने घेतलेल्या निबंध स्पर्धेचे निकाल आज आम्ही जाहीर केले आणि ही पारितोषिक आम्ही या विद्यार्थ्यांच्या खात्यामध्ये ऑनलाईन पद्धतीने आम्ही पाठवणार आहोत. सर्व विद्यार्थ्यांचं संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या वतीनं मनपूर्वक अभिनंदन करते. आणि मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने आज आपण जी एक व्याख्यानमाला इथे एक छोटेखानी व्याख्यानमाला आयोजित केली आहे त्यातलं पहिलं व्याख्यान आज इथे सादर झालं. त्यामध्ये श्रीमती आसावरीताई काकडे आज यांनी आपल्या समोर व्याख्यान दिलेलं आहे आणि सर्वांनी या व्याख्यानाचा लाभ घ्यावा. YouTube वरून आणि विद्यापीठाच्या व्हर्च्युअल सीट वरून याचं जे प्रसारण होणार आहे ते प्रसारण होत आहे. हे प्रसारण आपण सर्व मराठी रसिकांपर्यंत जास्तीत जास्त संख्येने पोहोचवावं आणि त्याचा लाभ घ्यावा अशी मी विनंती करते आणि थांबते. धन्यवाद.